सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुः त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता एक नवीन विचारधारा आहे, वेगळ्या रीतीने या मंत्रामध्ये त्याच्याकडे बघितलेलं आहे। अस्मात् भीषा वातः पवते, ह्याच्या भीतीने वारा वाहतो। भीषा उदेति सूर्यः, भीतीने त्याच्यात सूर्य उगवतो। अस्मात् भीषा अग्निः च इंद्रः च मृत्यू च धावती इति। याच्या भीतीने अग्नी पेटतो, इंद्र कार्य करतो, देवांचा राजा, आणि याच्याच भीतीने मृत्यू सुद्धा माणसातला कार्यरत होतो। मृत्यू सुद्धा काय करतो, धावतो। म्हणजे आपापली कर्तव्य करण्यासाठी सगळेजण धावतात। कोण? दिसणारे मानव नाही, पंचमहाभूत सुद्धा या परमतत्वाच्या भीतीने आपली कर्तव्य करण्यासाठी धावतात। मृत्यूला जर भीती वाटली की एखादा माणूस तरुण आहे, याला नको न्यायला यमाकडे, पण सत्ता कोणाची आहे? परमतत्वाची सत्ता आहे। त्यामुळे त्याची भीती वाटते मृत्यूला। आपल्याला जे काम सांगितलंय ते करा बाबा, नाही तर हे परमतत्व आपल्याला रागवेल। अशी एक वेगळी विचारधारा याच्यामध्ये दिलेली आहे। असं सांगण्याचा उद्देश काय आहे? म्हणजे हे सांगितलं आहे, हे फार गंमतशीर भाषेत सांगितलेलं आहे।
सगळे याला घाबरतात म्हणजे काय? ह्याच्या नियमांमध्ये बसूनच सगळे पंचमहाभूतसुद्धा काम करतात. अगदी मृत्यूसुद्धा याच्याच परमतत्वाच्याच नियमात बसतो. एखाद्या प्रसंगामध्ये कसला तरी रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, हे झालं, बाकी सगळे मृत्युमुखी पडतात आणि छोटंसं बाळ असतं ते जिवंत राहतं. हे सगळं काय आहे? आत्मतत्वाचाच प्रभाव आहे सगळ्या विश्वावरती. आणि तरीसुद्धा म्हणजे आत्मतत्व काही एक मनुष्य नाही आहे, आत्मतत्व काही व्यक्ती नाही. आत्मतत्व असं नाही आहे की त्याला खास इंटरेस्ट आहे बरं का बाळाला वाचवण्यात, असं पण नाही. म्हणजे काय आहे माहिती का, वर्णन नाही करतायत, पण तरीसुद्धा आत्मतत्वाचा अंमल मात्र सगळ्यांवर आहे, अधिकार सगळ्यांवर आहे त्याचा. आत्मतत्वाच्या भीतीनेच इथलं सगळ्या गोष्टी हलतात. अग्नीला पेटवायला गेलं आणि त्याला पेटायचं नसेल तरीसुद्धा तो घाबरतो की मी हा फक्त पेटण्यासाठीच आहे, आत्मतत्वाने मला पेटायलाच बनवलेलं, त्याच्यामुळे नाही जर माझं काम केलं तर चालणार नाही. परत एकदा गंमत म्हणून सांगते, किंवा असं वाटतंय का तुम्हाला की आत्मतत्व हे कोणी व्यक्ती आहे आणि त्याचा अंमल सगळीकडे चालतो? तर नाही, व्यक्ती नाही, नशीब नाही, काही नाही. ते फक्त त्याचं अस्तित्व आहे, सांगावं लागत नाही. प्रकाश पडला आहे ह्याचा अर्थ सूर्याचं अस्तित्व आहे, दिवस चालू आहे, सांगावं नाही लागत. तसं सगळं जे काय घडलेलं दिसतंय आमच्या समजेला येतंय, ते आम्हाला कळतं आहे, ह्याचा अर्थच आत्मतत्व तिथे आहेच मुळी. आत्मतत्व सगळीकडेच आहे, आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आता हे फक्त एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की आत्मतत्वाशिवाय प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. एक कंपनी आहे, डिपार्टमेंटचे सुपरवायझर ठरवलेले आहेत, 10 डिपार्टमेंटच्या सुपरवायझरचा मॅनेजर ठरवलेला आहे. त्या सुपरवायझर्सला काही टार्गेट दिली जातात, एवढं प्रोडक्शन निघालं पाहिजे. तर कोणाचं डिपार्टमेंट असं असतं की तुमची एवढी क्वालिटी निघाली पाहिजे. क्वालिटी, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. आत्मतत्वाचा अंमल सगळीकडे चालतो, ह्याचा अर्थ आत्मतत्व अस्तित्वात आहे, म्हणून सगळं आपापल्या नियमानुसार चालतं. परत कालचाच प्रश्न आहे हा,
की सोनं विभाजित करून जर त्याचे दागिने केले तर त्याची किंमत कमी होऊन ते दागिने कथलाचे, प्लॅस्टिकचे, पितळेचे होऊ शकत नाहीत. ते तसंच राहतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नियम आहे की नाही? हजारो लाखो गोष्टी आहेत. सोन्याचे दागिने बनवले, प्रत्येक दागिना हा सोन्याचाच राहतो, त्याच्यात बदल नाही होत. बदल त्याच्या आकारात घेतलेला आहे की ते सोन्याचं बिस्किट होतं, त्याच्याऐवजी ते सोन्याच्या तारा, सोन्याचे पत्रे अशा स्वरूपात ते झालं दागिन्यांमध्ये. रूप बदललं, रूप बदललं. प्रत्येक गोष्टीचं असंच आहे ना. आंब्याच्या झाडाला आंबेच येणार, कोंबडीला मांजरीचं पिल्लू नाही होऊ शकत. हे जसं सगळं नियमानेच वागतंय. म्हणजे आम्ही काय म्हणतो मोठेपणाने की इथे काय आहे, या विश्वामध्ये काय आहे, परिवर्तन होतंय सगळ्या गोष्टींचं. सगळ्या गोष्टी परिवर्तित होत आहेत, पण एका विशिष्ट साच्यात, एका विशिष्ट प्रकाराने त्या परिवर्तित होत आहेत. लक्षात येईल ना आपल्या. पाणी हे पारदर्शक आहे. अशा सगळ्या गोष्टींना आपले नियम आहेत आपापले. ज्या त्या झाडाला जी तीच फळं येतात. संपूर्ण विश्वामध्ये जे काही बदल, परिवर्तन होत आहेत, परिवर्तन एका विशिष्ट पद्धतीने होणं हा अपरिवर्तनशील नियम आहे, त्याच्यात बदल होत नाही. संपूर्ण विश्वामध्ये आता जर आपण एक हे उदाहरण घेतलं की सकाळ होते, सूर्य उगवला की सकाळ होते, आणि सकाळ झाली की मग दुपार होते, दुपार झाली की मग रात्र होते, सकाळनंतर रात्र, रात्रीनंतर मग दुपार, दुपारनंतर मग परत रात्र, नंतर परत संध्याकाळ. असं काही होतं का उलटं पालटं? आज किती वर्ष झाली जसा या पृथ्वी तलावर सूर्य निर्माण झाला, अपरिवर्तनशील परिवर्तन. म्हणजे बदल होणं
एका विशिष्ट पद्धतीने बदल होणं, यात बदल नाही, या नियमात बदल नाही. म्हणजे कधी बदल होतात, कधी नाही होत, किंवा कधी एका पद्धतीने बदल होतात, कधी दुसऱ्या पद्धतीने बदल होतात, असं नाही. या पृथ्वी तलावरती एका विशिष्ट पद्धतीने बदल होत राहणं, विशिष्ट चाकोरीत बसून ती परिवर्तन होणं, हा या विश्वाचा अपरिवर्तनशील नियम का आहे? तर केवळ आत्मतत्वाचा त्याच्यावर अधिकार आहे. आणि म्हणून ठराविक पद्धतीनेच बदल होतात. लॉजिक लागतं त्याला, प्रत्येक गोष्टीला, आणि मगच ते बदल होतात. म्हणजे इथे अगदी भयानक उदाहरण दिलंय की मृत्यूसुद्धा आत्मतत्वाला घाबरतो. म्हणजे मृत्यूसुद्धा प्रत्येक माणसाचा, त्या क्षणी त्या माणसाला मृत्यू येऊन तो आपलं काम परफेक्ट बजावतो. त्याच्यात कधीही बदल होत नाहीत. आणि त्याला म्हटलेलं आहे की आत्मतत्वाचं या सगळ्यांवर राज्य आहे. आता पुढचा भाग असा आहे याच्या, की एक मनुष्य आहे समजा, म्हणजे त्या आत्मतत्वानी होणारा आनंद हा कशा पद्धतीचा आहे. समजा एक मनुष्य आहे, तो मनुष्य गुणी आहे, सज्जन आहे, कामना रहित आहे, तरी तो राज्य करायला लायक आहे, सगळं आहे, आदर्श आहे. श्रीमंत आहे, प्रामाणिक आहे, असं समजा की त्याला सगळं पृथ्वीचं राज्य आहे. तर त्याला जर पृथ्वीचं राज्य असेल तर त्याला जितके पट आनंद होतो, आपल्याला माहिती आहे किती आनंद होईल त्याला. त्याच्यामध्ये जो आनंदाचा, म्हणजे एक सगळं म्हणायचं कारण काय माझं, की सगळे पृथ्वीवरचे आनंद त्याच्यामध्ये आहेत. सगळं अख्ख्या सगळ्या संपूर्ण पृथ्वीचा तो राजा आहे. वैभव आहे, त्याला बुद्धी आहे, त्याला प्रसंगावधान आहे, त्याचं मन निर्मळ आहे, हे सगळं आहे. त्याला जेवढा आनंद होतो त्याच्या शतपट आनंद एखाद्या गंधर्वाला होतो. गंधर्व म्हणजे देवता वर्गा, स्वर्गातले.
आता त्याला जो आनंद होतो त्याच्यापेक्षा शतपट आनंद गंधर्वाला होतो. गंधर्व स्वर्गात आहे, त्याला देह नाही आहे. देह नसल्यामुळे कर्म नाही आहेत, आणि कर्म नसल्यामुळे पापपुण्य नाही आहेत, त्यामुळे परत जन्म नाही. पण तेवढं पुण्य संपलं की परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायला यावं लागतं पृथ्वीवर. हे स्वर्गाचं वैशिष्ट्य, की स्वर्ग हा कायमचा मिळत नाही, तर प्रत्येक वेळी पापपुण्य सिद्ध करावं लागतं. ते जर 50-50% असेल तर तुम्हाला हा यज्ञ जिंकता येतो. आता गंधर्वाला जो आनंद होतो, सामान्य माणसाचा तो शतपट आहे. सामान्य म्हणजे यशस्वी माणसाचा. आणि एक लक्षात ठेवायचं, इथे जे मी आनंद घेतलाय, आनंद म्हणजे सुख नव्हे. आपण अगदीच कुठल्या कुठे आहोत, सर्वसामान्यांहून सर्वसामान्य. आनंदाचं हे जे उदाहरण घेतलेलं आहे, हे एखाद्या बुद्धिमान राजाचं उदाहरण आहे, जिथे विवेक असतो, जिथे मन निर्मळ असतं. दशरथासारखा राजा, जिथे निर्भेळ बुद्धी असते. अशा माणसाचा सुद्धा आनंद, म्हणजे आनंद हा अशाच माणसाला होतो बरं का. फक्त बाकीच्यांना सुख दुःख होतात. खरा आनंद कोणाला होतो? अतिशय प्रसन्न मन असलेल्या, सूक्ष्म बुद्धी असलेल्या माणसाला खरा आनंद होत असतो नेहमी. त्याच्यापेक्षा शतपट आनंद गंधर्वाला, गंधर्वापेक्षा शतपट आनंद बृहस्पतीला. बृहस्पती देवांचे गुरु आहेत. बृहस्पतीपेक्षा शतपट आनंद इंद्राला. इंद्र देवांचा देव आहे, आणि इंद्रापेक्षा शतपट आनंद जो आत्म्याला जाणतो त्याला. म्हणजे या देहाचं रक्षण करत जेव्हा आपण या देहात राहतो, त्याच्यापेक्षा आपल्याला कितीतरी पट आनंद व्हायला पाहिजे, की जेणेकरून शतपट आनंद हे एक प्रमाण सांगितलेलं आहे त्याचं. परमानंद झालेल्या माणसाचा आनंद जो आहे तो कशानेच मोजता येत नाही. पृथ्वी आणि स्वर्ग कोणालाही तो मिळणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे त्यांनी फक्त. याच्यावरून आणखीन एक गोष्ट कळते, की गंधर्वाला या सामान्य माणसाचा शतपट आनंद होतो, तो केवळ त्याची शारीरिक मानसिक स्थिती म्हणून तो होतो. केवळ कामना रहित आत्मतत्व प्राप्त करणं म्हणजे
निर्भेळ आनंद मिळवणं. म्हणजे आनंदाची व्याख्या काय करायची याची कल्पना येण्यासाठी फक्त हे दिलेलं आहे, बाकी काही नाही. शेवटी तर या कन्क्ल्युजनला येतात की मानवातलं हे जे काय आहे, सत्य स्वरूप आहे ते आणि सूर्यामधील सत्य स्वरूप हे एकच आहे. आता जर या सूर्याशी मानवातल्या सत्याची जर तुलना केली तर ती अगदी योग्य ठरणार आहे. काय काय आहे सूर्याच्या ठाई गुण? एकतर उगवणं, लोकांसाठी आपले प्रकाश किरण पसरून तासनतास राहणं, म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य उगवतो रोज आणि सगळ्यांसाठी तो प्रकाश देतो, त्याप्रमाणे नाही त्याच्याहून कितीतरी पट आत्मतत्व तर तिथेच आहे. आत्मतत्व म्हटलं समजा की मी उगवतो आणि मी मावळतो बरं का, तर माणसं राहतील का शिल्लक? नाही राहणार ना. सूर्याच्या कितीतरी पट आत्मतत्व हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि सूर्य आपल्याला काय शिकवतो की मावळलं पाहिजे, दृष्टीआड गेलं पाहिजे, मोठेपणा मिरवत राहायचं नाही, तरीही दुसऱ्या दिवशी कर्तव्य म्हणून पुन्हा उगवायचं. असं सतत केल्यामुळे अहंकार निर्माण होत नाही. ही आहे कर्तव्यपरायणता. हे आपल्याला सूर्य शिकवतो. पण आत्मतत्व त्याहून श्रेष्ठ आहे. आत्मतत्वाला अहंकार झाला असता तर आपलं काय झालं असतं? आत्मतत्व म्हटलं असतं हा मनुष्य नास्तिक आहे, याला माहिती नाही ईश्वर आहे की नाही. मग याला कळेलच एकदा ईश्वर याच्यातनं काढून घेतला की ईश्वर आहे का नाही. पण ईश्वर काढून घेतल्यावर त्याला कळेल का? तो शिल्लकच राहणार नाही ना कळायला. आत्मतत्व हे कसं आहे, ते सतत अस्तित्वात आहे आणि त्याला अहंकार नाही. अहंकार नाही हे आपल्याला समजायची भाषा आहे. अहंकार हा कन्सेप्टच नाही आहे मुळी तिथे. पण म्हणजे आपण कुठे आहोत हे समजावं.
आपण जर स्वतः आत्मतत्व आहोत तर आत्मतत्वाचे गुण आहेत का आपल्यामध्ये? का आपण मी देह आहे असे म्हणून अहंकार आपल्यामध्ये बाळगून कुठे आपण खालच्या थराला जाऊन बसलोय? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर सूर्य ज्याप्रमाणे एक समान सगळीकडे प्रकाश टाकतो, कुठेही अंधार कुठेही प्रकाश असं न करता एक समान प्रकाश टाकतो, त्याप्रमाणे आत्मतत्व संपूर्ण विश्वाला चिकटलेलं, व्याप्त आहे. त्यामुळे आत्मतत्वाचं महत्त्व हे अफाट आहे. सूर्य ज्याप्रमाणे उष्णता देतो, जगण्याची ऊर्जा देतो, त्याप्रमाणे जगण्याची प्रेरणा, उष्णता ऊर्जा हा भाग नंतरचा झाला. आत्मतत्व नसेल तर शरीराची हालचाल होईल का? शरीर जर आलं आत्मतत्वामुळे तरच त्याच्यात ऊर्जा हवी, हा प्रश्न नंतरचा आहे ना. इतकं या आत्मतत्वाचं महत्त्व आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे सूर्य आयुष्यभर माणसाला ऊर्जा देऊन देऊन, म्हणजे प्राण्यांचं जाऊ देव, सगळ्यांनाच तो ऊर्जा देतो आणि सगळ्यांनाच तो वाढवतो, हे मान्य आहे ना आम्हाला. पण इथे काय आत्मतत्वाचा विषय म्हणून मनुष्याला ऊर्जा देऊन देऊन त्याच्या जीवनाचा तो विकास करतो. जेवढं त्या सूर्याच्या हातात आहे तेवढं मनुष्याने ठरवायचं किती विकास करून घ्यायचा ते. सूर्य उगवल्यावर सुद्धा जर मनुष्य झोपूनच राहत असेल तर काय करणार त्याला सूर्य तरी? आता हे जर आपण जाणलं की आत्मतत्व हे एक तेजस्वरूप आहे, प्रेरणा स्वरूप आहे, चैतन्य आहे, हे योग्य रीतीने जर जाणलं तर या देहाच्या मृत्यूनंतर आपण प्रथम प्राणमय आत्म्यापर्यंत पोचतो, नंतर मनोमय, नंतर विज्ञानमय आणि शेवटी आनंदमय आत्म्यापर्यंत आपण पोहोचतो. हे जर सगळं माणसाला कळलं, सगळं म्हणजे सगळंच जर आत्मतत्वाच्या साह्याने होतं आहे आणि आपण काहीही न करता आपल्या 5ही कोशांचं विकसन आत्मतत्व करतंय, आपल्या लक्षातही येत नाही. खरं म्हणजे ते विकसन का होत नाहीये तर आम्ही मध्ये पडतो म्हणून. आम्ही मध्ये पडतो, आत्ता मी हे नाही करणार,
आत्ता मला तसं करायचं आहे. बाकी आत्ता पहिल्यांदा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आत्मतत्व सगळी कार्य केवळ त्याच्या अस्तित्वाने ॲटोमॅटिक घडवून आणत असतं. केवळ ते अस्तित्वात आहे म्हणून या विश्वातल्या पंचमहाभूतांना ॲटोमॅटिक त्यांचे नियम लागू होतात. तो जो पहिला श्लोक सांगितला, पहिला मंत्र जो सांगितला, त्याचा अर्थच तो आहे की सगळ्या आत्मतत्वाच्या धाकात का आहेत, सगळ्यांना आत्मतत्वाची भीती का वाटते. ते म्हणतात वारासुद्धा, वायूसुद्धा आत्मतत्वाच्या भीतीने वाहत राहतो. बंद झाला तर काय, सगळे सजीव मरतील. पण आत्मतत्वाचं काम काय आहे, आणि आत्मतत्वानेच यांना अपॉइंट केलं आहे असं समजा. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आपापली कामं करतात, ह्यांच्यात स्वचैतन्य हे चैतन्यानेच आणलेलं आहे. नाही तर नुसतं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांना काहीच महत्त्व नाही आहे, काही किंमत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे माणसामध्ये चैतन्य आहे तोपर्यंतच त्याला किंमत आहे. चैतन्य नसलं की लवकरात लवकर तो माणूस दृष्टीआड करतात, हे तर आपण जाणतो. आत्मतत्वाचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आत्मतत्व प्राप्त करणं हा आनंद आहे. आणि बाकी या पृथ्वीतलावरच्या वस्तू प्राप्त करणं, ज्ञान प्राप्त करणं हे सुख आहे, आनंद नाही आहे. परम असतो तो आनंद असतो, सगळ्यात उच्च स्टेज. थांबूया इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.